अहिल्याबाईंनी आपल्याच मुलाला शिक्षा का केली? एकदा अहिल्याबाईंचा मुलगा मालोजीराव रथात बसून राजवाड्याजवळून जात होता. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला गाईचं लहान वासरू उभं होतं. मालोजीरावांचा रथ जवळून जात असताना अचानक उडी मारणाऱ्या बछड्याला रथाची धडक बसून तो गंभीर जखमी झाला. काही वेळाने तो तिथेच वेदनेने मरण पावला. या घटनेकडे दुर्लक्ष करून मालोजीराव पुढे सरसावले. यानंतर गाय तिच्या वासराच्या मृत्यूनंतर तिथेच बसून राहिली. ती तिच्या बछड्याला सोडत नव्हती. काही वेळानं अहिल्याबाई तिथून जात होत्या तेव्हा त्यांना एक गाय तिच्या वासराच्या जवळ बसलेली दिसली. त्या थांबल्या. त्यांनी जेव्हा माहिती काढण्याचा प्रयत्न केला की वासराचा मृत्यू कसा झाला, तेव्हा हे सांगायला कोणी तयार नव्हतं. शेवटी कोणीतरी घाबरून त्यांना या घटनेबद्दल सांगितलं की मालोजीच्या रथाच्या धडकेने वासराचा मृत्यू झाला आहे. ही घटना समजल्यानंतर अहिल्याबाईंनी मालोजींची पत्नी मीनाबाई हिला दरबारात बोलावून विचारलं, जर एखाद्याने आपल्या मुलाला आपल्या आईसमोर मारलं तर त्याला कोणती शिक्षा द्यावी? मीनाबाईंनी लगेच उत्तर दिलं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी. यानंतर अहिल्याबाईंनी आपला मुलगा मालोजीराव यांचे हातपाय बांधून गायीचे वासरू ज्या प्रकारे मारले गेले त्याच प्रकारे रथाने चिरडून त्यांना मृत्यूदंड देण्याचा आदेश दिला. या आदेशानंतर त्या रथाचा सारथी व्हायला कुणी तयार नव्हतं. त्या रथाचा लगाम कोणी धरत नसताना अहिल्याबाई स्वतः येऊन रथावर बसल्या. ते रथ पुढे सरकावत असताना एक घटना घडली ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तीच गाय रथासमोर येऊन उभी राहिली होती. अहिल्याबाईंच्या आज्ञेनुसार गाय दूर करण्यात आली तरी ती वारंवार रथासमोर येऊन उभी राहायची. तेव्हा दरबारी मंत्र्यांनी राणीला विनंती केली, या गायीलाही अशी घटना इतर कोणत्याही आईच्या मुलासोबत घडू नये असे वाटते. त्यामुळे ही गायही दया मागत आहे. गाय आपल्या जागेवर राहिली आणि रथ तिथेच अडकला. राजवाड्याजवळ ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा आज सर्वजण आडा बाजार म्हणून ओळखतात. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे इसवी सन 1725 रोजी महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी मल्हारपीठ या खेड्यामध्ये झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते. मल्हारराव होळकर पुण्यात जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार 8 वर्षाच्या अहिल्यादेवींना मल्हाररावांनी एका देवळात बघितलं. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत्या. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इसवी सन 1754 मध्ये कुंभेरच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिलं नाही. 12 वर्षानंतर मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. एवढंच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखले. प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदाता होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक, पुरी, जगन्नाथ मंदिर व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथाचे गजनीच्या महम्मदाने उद्ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचं देऊळ बांधलं. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात.
अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती. इसवी सन 1765 मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाई दरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरनं मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावरती किती विश्वास होता हे दिसून येतं. चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही 4-5 दिवस मुक्काम करू शकता. तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रासाठी योग्य तजवीज करा. कूच करताना मार्गावरती तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा. पूर्वीच शासक म्हणून प्रशिक्षित असल्यामुळे मल्हारराव व खंडेराव यांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा मिळवण्यासाठी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांना विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होतं. पेशव्यांनी परवानगी दिल्यावरती त्यांनी आपल्याला विरोध करणाऱ्यांना चाकरीत घेतले व तुकोजीराव होळकर, मल्हाररावांचा दत्तक पुत्र, यास सेनापती पद देऊन अहिल्यादेवी होळकरांनी माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गारहाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदा तीरावरती असलेल्या महेश्वर येथे होती, तरीही इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू राहावी म्हणून अनेक दाने दिली. माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव, धर्मशाळा बांधल्या. अहिल्यादेवींनी जनतेच्या रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यास मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्यानं लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्यास मंजुरीस नकार दिला. तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तक विधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. ज्याप्रमाणे अहिल्यादेवी लोककल्याण आणि समाज सुधारणा करीत, त्याचप्रमाणे लोकांमध्ये समानता न्यायाचं काम अहिल्यादेवींनी आपल्या सैन्यामध्ये पुरुषांना संधी देत, त्याचप्रमाणे महिलांनाही संधी मिळत. म्हणूनच अहिल्यादेवींनी सैन्यामध्ये महिलांचीही एक मोठी तुकडी सामावून घेतली आणि म्हणूनच अहिल्यादेवींना समान न्याय करणाऱ्या न्यायदेवता म्हणून अहिल्यादेवींना ओळखलं जातं. होळकर राज्याचं स्मृतिचिन्ह आणि देवी अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत बनवलेले दुर्मिळ चांदीचे शिक्के आजही मल्हार मार्तंड मंदिराच्या गर्भगृहामध्ये ठेवलेले आहेत. या मोहरांचा वापर अहिल्याच्या काळात होत असे. अहिल्याबाईंनी आदेश दिल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. आदेशपत्र हा शिवाचा आदेश मानला गेला. लहान मोठे असे 4 प्रकारचे शिक्के आजही मंदिरात सुरक्षित आहेत. त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर, दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत. अशा लुटारू लोकांना ढिंगळे सरदारांमार्फत सैन्यात सामील करून पाळीव पशु व गायी, म्हशी, शेत जमिनी दिल्या व त्यांचे मत परिवर्तन केले व ते लोक शेती करू लागले. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला. भिल्ल लोकांना भिलकवाडी कर घेण्याची परवानगी दिली. एवढे करूनही प्रजेला त्रस्त करणाऱ्या या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन एक प्रकारचा दरारा निर्माण केला. आयुष्यात दुःखाबरोबर अनेक संघर्षांनाही त्यांना तोंड द्यावी लागले. पेशवाईच्या गादीवरती सवाई माधवराव होते. पेशव्यांकडे अहिल्याबाईंना मनाचे स्थान होते. त्यांचा जुना दिवाण गंगाधर चंद्रचूड हा राघोबादादांना जाऊन मिळाला आणि राघोबादादाला इंदूर बळकावण्याचा सल्ला दिला. अहिल्याबाईंनी परिस्थितीला सामोरे जाऊन राघोबादादांची योग्य कानउघाडणी केली. इथून पुढे राघोबादादा अहिल्याबाईंना वचकून राहिले. शिंदे होळकर हा वाद फार जुना, त्यालाही त्यांनी धैर्यानं तोंड दिलं. स्वतः त्या अजातशत्रू होत्या,
पण राज्यावर आलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिलं. मध्यम उंचीच्या, सावळ्या वर्णाच्या, डोईवरती पदर घेतलेल्या अशा या स्त्रीकडे पाहून भले भले नतमस्तक होत होते. कारण होते त्यांचे आभाळा एवढे थोर कर्तृत्व. राहणी अतिशय साधी, कायम पांढरी पातळे. दरबारात आसनावरती पांढरी घोंगडी अंथरलेली असे. दिनचर्या ठरलेली. सूर्योदयापूर्वी उठणे, त्यानंतर स्नान आणि पूजा अर्चा, नंतर दानधर्म, दरबारात जाऊन कामकाज पाहणे, संध्याकाळी देवळात जाणे. या दिनचर्येत बहुतेकदा खंड नसे. अहिल्याबाईंना 75 वर्षांचे आयुष्य मिळाले. पण आयुष्यात एकावर एक दुःख पचवत त्या होत्या. त्यात राज्यकर्त्यांची परिस्थिती मोठी विचित्र असते. प्रजेचा विचार करून पोटातले दुःख डोळ्यात किंवा ओठांवरती आणायची परवानगी नसते. शिव उपासक असलेल्या अशा या थोर स्त्रीचं 13 ऑगस्ट 1795 महेश्वरला वृद्धापकाळानं निधन झालं. नर्मदेच्या तीरावर वसलेल्या महेश्वर किल्ल्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमधले उत्तम राज्य होते, तसेच अहिल्यादेवी ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. तिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्यादेवी एक महान स्त्री